मैद्याची अशी कुरकुरीत शेव कुरडई तुम्ही खाल्ली आहेत का कधी? एकदा बनवा आणि वर्षभर खा. अशी सोपी रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. चला. आणि चव इतकी भारी की मार्केटलाही विसराल. तळल्यानंतर खूपच टेस्टी वाटते. आता मी इथे हा अर्धा किलो फॉर्च्यूनचा फिल्टर मैदा घेतलेला आहे आणि मैद्याला थोडं तुम्ही कुरडई बनवताना आधी भिजवताना त्याला छान चाळणीने बारीक चाळून घ्या. त्याच्यामध्ये किडे वगैरे असले तर ते निघून जातात. कुठली वस्तू चाळूनच घ्या, रवा असो मैदा असो. आता याच्यामध्ये मी एका भांड्यात पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घाला हळूहळू आणि एकाच डायरेक्शनने एक पळी किंवा गोल चम्मच घ्या आणि त्याने एकाच डायरेक्शनने याला घोटा. याच्यातल्या लंग्स गुठळ्या वगैरे सगळं काढून घ्या. एकदम प्लेन भिजवा. हे बघा मी एकाच डायरेक्शनने याला घोटत आहे. छान प्लेन भिजवा आणि गुठळ्या काढून टाका. आणि गुठळ्या जर असल्या तर हे बघा पुन्हा ते आपण जेव्हा याच्यामध्ये टाकतो गरम पाण्यात त्याच्या पुन्हा गुठळ्या जमतात. तर हे बघा प्लेन एकाच डायरेक्शनने फिरवा. आणि मी आता याला छान प्लेन भिजवलेलं आहे. झालं आहे आता हे. आता याला आपण रात्रभर छान झाकून ठेवू. हे फर्मेंट होते त्याच्यामुळे कुरडई थोडी आंबटसर होते आणि छान फुलते मिश्रण. आता मी याला झाकून ठेवत आहे आणि गुठळ्या पूर्ण काढा आणि जास्ती पातळ करू नका. बघा शेवाची कुरडई आहे, कुरडई बनते पण ती शेव उमटत नाही, चपटी होते. आता इथे आपण याला छान हे बघा किती छान पातळ झालेलं आहे, एकसारखं पडत आहे. आता झाकणीने रात्रभर झाकून ठेवू. पुढली प्रोसिजर करू. रात्रभर पीठ मोडून झाल्यानंतर सकाळी मीठे कुरडई बनवण्यासाठी गॅसवरती एक गंज ठेवलेला आहे. अंदाजानुसार अर्धा किलोला जेवढं लागते तेवढं तुम्ही पाणी ठेवा. आणि घट्ट शेवाची कुरडई आहे त्याच्यामुळे कमीच ठेवा आणि जास्ती पाणी ठेवा. थोडं गरम पण बाजूला काढून ठेवा. थोडं कमी फार वाटलं तर आपण नंतर टाकू शकतो. आणि झाकण झाका. आणि आता इथे मी फूड कलर घेतलेला आहे. पाहिजे असेल तर तुम्ही व्हाईटही करू शकता. थोडं जिरं घाला, छान चांगली चव येते. पाहिजे तर खसखस तिळ पण घालू शकता. घाला नक्की, छान चव येते. आणि थोडं थोडं कमी धारेत जे मिश्रण आपण रात्री भिजत आंबवलेलं आहे ते आता हळूहळू थोडं थोडं घाला. जास्ती एकदम मोठी धार केली तर लंग्स जमतात गुठळ्या. आता मीठ घातलेलं आहे. छान भिजवा. छान चम्मचने एका डायरेक्शनने फेटा आणि थोडं स्पीडनी लवकर, कारण याच्यामध्ये गुठळ्या होतात. आता मीठ कमी जास्त झालं तर टाका. आणि आता मी इथे साच्यामध्ये भरून ह्या कुरड्या करायला घेतलेल्या आहेत. तुम्हाला कसा वाटून राहिला व्हिडिओ ते मला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा. हे उन्हाळी वाळवण रेसिपी आहे आणि अशा उन्हाळी वाळवणाच्या पुष्कळशा रेसिपी मी पुन्हा व्हिडिओमध्ये टाकलेल्या आहे. त्या तुम्ही नक्की बघा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात, रेसिपी कशी वाटते ते तुम्ही कॉमेंट्स करून सांगा. मला थोडं प्रोत्साहन मिळते आम्हाला व्हिडिओ बनवताना. हे बघा व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागतो. फक्त थोड्या कॉमेंट्स करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. त्याला काही जास्ती वेळ लागत नाही. एक साचा भरून जेवढं तुमचं मिश्रण आहे तेवढ्या आपण पूर्ण कुरड्या इथे तयार करून घेतलेल्या आहे. आणि हे बघा वाळवण झाल्यानंतर वाळवून ह्या अशा प्रकारे दिसतात. किती छान दिसतात बघा. कलर पण छान आलेला आहे. आणि सोपी रेसिपी आहे. मैद्याची कुरडई तर खूपच सोपी आहे. आरारोटची पण याप्रमाणे बनते. पुढे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवेल. आता वाळवून झाल्यानंतर मी ही कुरडई इथे तळायला घेतलेली आहे. तर बघा, आणि तळण पण लवकर होते, फुटते पण तेलामध्ये लवकर, छान लवकर फ्राय होते. बघा किती छान आणि सुंदर दिसते. आणि झटपट कुरडई आहे. गव्हाच्या कुरडीला वेळ लागतो वाटा. तुम्हाला इन्स्टंट जर खायची असेल तर खूप छान आहे. आणि तळून पण बघा फटाफट एकदम झटपट रेडी झालेली आहे. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक कॉमेंट करा, शेअर करा. पुन्हा नक्की भेटू. बाय.